आज नेव्ही डे आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत केतकर सर. केतकर सर, मगाशी आपण सांगत होतो की कान्होजी आंग्रे यांचं काम खूप महत्वाचं आहे, तर त्यांचं जे योगदान आहे त्याबद्दल तुम्ही सांगा थोडंसं. कान्होजी आंग्रे यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे. जरी शिवाजीच्या काळामध्ये या आरमाराची स्थापना झाली होती, तरी शिवाजीच्या मृत्यूनंतर किंवा संभाजीच्या वधानंतर जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या अस्थिर परिस्थितीला तोंड देत त्यांनी जसं महाराष्ट्रामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबाला नाकीनं वाढलं, त्याचप्रमाणे सिद्धी किंवा पोर्तुगीजांना सतत संघर्ष करीत आपला जो समुद्रकिनारा आहे तो कान्होजी आंग्रे यांनी राखला. हे त्यांचं काम घोरपडे किंवा जाधवांच्या इतकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि अगदी खरं आहे, म्हणजे आज जी निर्णायकी आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते आहे की लवकर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच ठरत नाहीये, त्या काळात जी निर्णायकी होती त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपला किनारा राखला पोर्तुगीजांविरुद्ध, ही खूप मोठी गोष्ट आहे. एक त्यांच्यातला लढवय्या गुण सुद्धा दिसून येतो. जहाज बांधणीचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. सर, थोडंसं मराठा आरमाराविषयी सांगाल पुन्हा एकदा, कारण तुम्ही जे पुस्तक लिहिलंय त्यातला एक भाग हा मराठा आरमारा बद्दल लिहिलेला आहे. तर मराठा आरमाराच्या बद्दल त्याच्यातले वेगळे वेगळे अधिकारी कसे होते, त्या अधिकाऱ्यांची जी मांडणी कशी असं, त्याचप्रमाणे ही आरमार बांधणी ह्याचा हा एक वेगळा विषय आहे. तर तो त्यावेळेसची जी लाकडी जहाजं आहेत ती कशी बांधली जात असत त्याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्नाची जी साधनं होती ती पण मी तिथे नमूद केलेली आहे. तर उत्पन्नाच्या साधनामध्ये वेगळे वेगळे भाग येतात. एक म्हणजे कौल. कौल म्हणजे आपण प्रत्येक बंदरामध्ये परवाना देतो की तिथनं माल नेण्यासाठी आणण्यासाठी. तर ते कौल जे असे त्याच्यापासून काही लाख रुपये उत्पन्न मिळत असे. त्याचप्रमाणे दस्तक म्हणजे एका बंदरातून दुसऱ्या बंदरात विशिष्ट माल घेऊन जाण्यासाठी परवानगी. तर त्याच्यासाठी जे दस्तक जे दिलं जायचं ते प्रत्येक जहाजाला ते दस्तक घ्यावं लागत. ते दस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं जहाज पकडलं जायचं, त्याच्यावरचा माल जप्त होत असे आणि तो जप्ती तुम्ही त्याचं हे भरल्याशिवाय तुम्हाला ते मोकळं केलं जात. प्रकारचं दस्तक हे लायसन्स होतं. तर त्याच्यामध्ये त्या दस्तकामध्ये जो उल्लेख असे तो फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये गलबताचं नाव काय, गलबताचा मालक कोण, तो ते गलबत कोण चालवत आहे, म्हणजे मालीम कोण आहे किंवा तांडेल कोण आहे. नंतर त्याच्यावर नंबर त्या काळात सुद्धा खेळटी नंबर म्हणून असे, तर ते गलबतांना नंबर दिलेले असत. नंतर मग त्याच्यावर खजिना घेऊन जात आहेत का, मग ते खजिना घेऊन जाण्यासाठी वेगळे सैनिक असत. नंतर आरमारी म्हणून वेगळे असत. नंतर वल्हवणारे लोक वेगळे असत. असे 3 वेगळे वेगळे. तर त्या प्रत्येकाचे किती आरमारी आहेत, किती खजिना सांभाळणारे लोक आहेत. तर ह्याप्रमाणे मग म्हणजे रहदारी करणाऱ्यांना ते दस्तक दिलं जात असे. तर हे त्या म्हणजे आत्ता आपण जो काय हे देतो पोर्टवर कॉल देतो आणि त्याच्यापासून आपण पुढे कुठे जाणार आहोत हे सांगतो, तसंच त्या काळामध्ये होत होतं. आणि त्याच्या पूर्वी जे होतं ते कार्टाज, तेही अशाच प्रकारे असे. फक्त कार्टाजमध्ये अजून एक गोष्ट ते सांगत असत की ख्रिश्चन किंवा स्त्रियांना या जहाजातून घेऊन जाता येणार नाही, असा एक वेगळा उल्लेख कार्टाजमध्ये केला जात असे. ख्रिश्चन माणसांना किंवा म्हणजे तुमच्या जहाजावरून तुम्ही नेऊ नका किंवा स्त्रियांना नेऊ नका. पण म्हणजे ख्रिश्चन माणसांना का नाही न्यायचं, म्हणजे कारण काय? तुमच्या जहाजावरनं नाही न्यायचं. इथले जे लोकल आहेत युरोपमधली जे जहाज असतात ती वेगळी असत. त्याच्यामधनं त्यांचा प्रवास होत असे.
तर ह्या लोकल जे स्थानिक भारतीय जे जहाज आहे त्या जहाजावरून ख्रिश्चनांना न्यायचं नाही असं त्याच्यात उल्लेख आहे. उल्लेख असायचा. मग त्याच्यामध्ये काही पुन्हा काही असं म्हणजे ज्याला म्हणतात पुन्हा स्त्रियांविषयी हा बायस्ड जो होता की स्त्रियांना बायस असं नाही, तुम्ही ते नेऊ नाहीये असं त्यांचा एक उल्लेख असाय. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा कार्टाज भरला होता, तुम्ही उल्लेख हो, केलेला बरोबर असेल. आहे. पण सर या 3 मध्ये काय फरक आहे, म्हणजे दस्तक, कौल आणि कार्टाज? नाही, दस्तक जे आहे ते रेग्युलर परवाना आहे. कौल हे आपलं कौल भरला की आपल्याला या समुद्रात कुठेही फिरण्याची परवानगी असेल. हा. आणि कार्टाज हे त्याच्या पूर्वी पोर्तुगीजांच्या काळामधलं दस्तकच आहे ते. दस्तकच आहे ते. पण मुश्ताक, आपल्याला लक्षात येतं की त्यावेळेस सुद्धा की जहाजाचं नाव, मालकाचं नाव हे सगळं त्या दस्तकामध्ये नमूद केलेलं असायचं. सर, आपण याबद्दल तर बोललोच, पण भारतीय जे नौदल आहे, जे त्याचं आजचं स्वरूप दिसतंय, तर जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये काही घराणी, जसं आपण वालचंद हिराचंदांचं नाव आपण घेऊ शकू अशी होती, त्यांच्याबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचंय. पण सलाम महाराष्ट्रामध्ये आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.